नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि एकच विनंती की तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तुमच्याकडून चुकून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्ही ऐकताय सोपान खुडे यांची आखाड बळी ही कादंबरी आणि आज भाग 5. पोतराज झाल्यावर रघुचं शिक्षण थांबलं होतं. शंकर मरीबाला रघुला शाळेत पाठव म्हणून सांगत होता, पण मरीबानं त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे शंकरचा इनाईलाज झाला होता. शाळेत जायचं म्हणून रघुनं हट्ट धरला होता तेव्हा मरीबानं त्याला समजावलं, अरे आता तू देवाचा माणूस झाला, तुला कशी शाळा शिकता येईन? का नाही शिकता येणार? अरे आजपर्यंत तसं चालत आलं बाबा. देवाला वाहिलेली पोरं कधी शाळेत गेलेली तुला दिसली का? मरी आईवाल्यांची पोरं बघ, जोगता जोगतिनीची पोरं बघ, वाघ्या मुरळीची पोरं बघ. रघु विचारात पडला. आप्पा म्हणतोय तेही खरंच आहे की. बरं ही पोरं शाळेत का गेली नाहीत? देवीचा कोप होतो? देवाला शाळा शिकलेली पोरं पोरी आवडत नाहीत का काय? कारण काय असेल? मरीबा त्याला समजून सांगतच होता, हे बघ साळचा विचार आता डोक्यातनं काढून टाक. तू देवीचा भगत आहे. देवीची सेवा करण्याचा मान आपल्याकडे आहे. देवीला रोज संध्याकाळी दिवाबत्ती करावी लागल, पूजा अर्चा करावी लागल. त्यात खंड पडून चालणार नाही पोरा. झालंच तर देवीची यात्रा जत्रा आहे ना, ते तुलाच बघायला लागणार आहे. मंगळवारी शुक्रवारी देवीच्या नावानं मदान मागायला लागणार आहे. आता ह्यातनं सवड काढून तू कावा शाळा शिकणार सांग बरं? रघुला आपल्या बापाचं बोलणं पटत नव्हतं, तरी पण त्याचं मन बंड करून उठत नव्हतं. आणि लक्षात घे, हेतून पुढं देवीची गाणी पाठ कर. जलपूजन कसं करायचं, लक्ष्मीची थापणूक कशी करायची, एखादा आजारी पडला तर त्याच्या थंडी तापाचा आळा बांधा कसा करायचा, नीट शिकून घे. आज तुझा खरा अभ्यास आहे. धर्माप्पासारखा तू मोठा देवऋषी झाला पाहिजे. रघुनं आज्ञाधारकपणे होकारार्थी मान हलवली. आखाडातला शुक्रवार उगवला. रघु कोणी न उठवता लवकर उठला, आंघोळ केली, कपाळावर हळदी कुंकवाचा मळवट भरला, पायात वाक्या घातल्या, कमरेला आभरण गुंडाळलं, गळ्यात कोरडा घातला, देवीचा टाक घातला, हातात हलगी घेतली आणि खांद्याला झोळी अडकवून तो मदान मागण्यासाठी घराबाहेर पडला. सावळाचा वशा मात्र अजून अंथरुणात लोळत होता. सावळा त्याला हाका मारून उठवत होता, वशा, ए वशा, अरे भाड्या उठ की. काय किरकिर लावली सकाळच्या पारी? वशा गोधडीतनं कारवादला. आता उठतो का घालू ढोंगणावलात? गा बसा हो, झोपू द्या मला. अरे तू काय करतो? तू आज शुक्रवार आहे ना. मग मी काय करू? अरे मदान मागायला जायचं नाही वय? तुम्ही जावा, तुझ्या आईला तुझ्या. असं म्हणून सावळानं त्याच्या अंगावरची गोधडी हिसकावली, बाजूला फेकून दिली. डुकरागत लोळत पाडलं वय इथं, ओढ पडदिशी. मनातल्या मनात देवीला 2-4 शिव्या हसडून वशा उठून बसला. अरे बसतोय काय? आंघोळ कर जा. काल केली की. मग काय तसंच पारूसं जातो काय मदान मागाय? वशा कुरकुरत उठला, आंघोळ केली, चुली पुढे बसून आईला म्हणला, चहा दे. आईनं पितळी भरून चहा त्याच्या पुढे ठेवला. आता काय निस्ता चहा प्यायचा बाय, बटर दे की. बटर कसला खातो तू? आज उपास आहे तुला. सावळ्यानं त्याला आठवण करून दिली. आईला या देवीच्या हिच्या नावानं का म्हणून उपास धरायचा? मन देवी कल्याण करती. माझा आजोबा हिच्या नावाने भीक मागत होता, बाप भीक मागतोय, आता माझ्या काकाला जोळे आली. काय कल्याण केलं देवीनं? ए वाशे, तू काय बसलात तापाला बसल्यासारखा? पी की चहा पडदिशी. सावळानं वाशाच्या विचाराची तंद्री सोडून टाकली. रागारागानं पाणी प्यायल्यागत वाशा चहा प्यायला उठला. कसं बसं कमरेला आभरण गुंडाळलं, हळदी कुंकवाचा मळवट भरला, झोळी काखेला अडकवली, घराबाहेर पडला. अरे हलगी, सावळानं आवाज दिला. राहू दे आता. वशानं त्रासिकपणे हलगी न्यायला नकार दिला. वशाला ठेक्यात हलगी वाजवता येतच नव्हती, त्यामुळे त्याचा आणि तालासुराचा मेळ कधी जमलाच नाही. खरं तर मदान मागणंच त्याच्या जीवावर आलं होतं. हलगीवर थाप मारून रघु एका घरासमोर उभा राहिला. खड्या आवाजात म्हणायला लागला, आई जगदंबा तुळजापूरचे आई, रामकड्याचे आई, माहूरगडचे आई, महामारी मरीमाता लक्ष्मी आई, इडापिडा खरूज नाईटा, फोड पुसणी रगरोग दूर कर, खड्या घोड्यावानी धुतल्या तांदळावानी कर. आई माते आम्हाला दे तांब्याचे, भक्ताला दे सोन्या चांदीचे.
भक्ताची इच्छा पुरी कर, एकाचं 21 कर, 5चं 50 कर, वेल मांडवाला जाऊ दे, गाई गुरांनी गोठा भरू दे, दुधा तुपांना रांजण भरू दे, घर गोकुळात नांदू दे, आई सुख समृद्धा दे. असा तोंड भरून आशीर्वाद देऊन पायातल्या वाक्या आणि हातातली हलगी वाजवत तो मरी मातेचं गाणं गायला लागला. जरी म्हणते मरीला चल जाऊ पंढरीला, जरी म्हणते मरीला चल जाऊ पंढरीला, ज्ञानोबाची दिंडी आली ग चल गाठू तिला. बाईनं धरलं येडीचं रूप चालून गेली पंढरीला, पंढरपुरात मुक्काम चंद्र भागेला. आदिमाया लक्ष्मी अवघ्या पंढरीत गाजली, आदिमाया लक्ष्मी अवघ्या पंढरीत गाजली, रूप घारीचं घेऊन यात्रा तिनं मोजली. आदिमाया लकाबाई ग उभी दर्शन बारीला, आदिमाया लकाबाई ग उभी दर्शन बारीला, पंढरीचा विठ्ठल हात जोडतो मरीला, पंढरीचा विठ्ठल हात जोडतो मरीला. गाणं संपल्यावर हलगीवर थाप टाकून मोठ्या आवाजात तो म्हणाला, येऊ द्या लक्ष्मी आईचं मदान. तशी घरातली बाई कुंकवाचा करंडा घेऊन बाहेर आली. रघूच्या गळ्यातल्या देवीच्या टाकाला कुंकू लावलं, रघूच्या कपाळाला लावलं, भक्तिभावानं त्याच्या पायावर डोकं ठेवलं. रघूनंही कुटुंबाचं कल्याण व्हावं म्हणून आशीर्वाद दिला. बाईंनी सुबर धान्य त्याच्या झोळीत टाकलं. असं प्रत्येक घरी त्याला थोडंफार मिळत होतं. त्याच्या आवाजाचं बायका कौतुक करत होत्या, पुन्हा पुन्हा त्याला देवीचं गाणं म्हणायला लावत होत्या. रघू दारोदार फिरत होता, मदान मागत होता. मदान मागत मागत तो सरपंचाच्या दारात आला, तसं सरपंचाचं कुत्रं त्याच्या अंगावर धावून आलं. हाड हाड करून त्याला हाकलण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण कुत्रं अधिकच चावताळून त्याच्या अंगावर आलं. तसा रघूनं कोरड्याचा एक फटका कुत्र्याच्या तोंडावर हाणला, तसं कुत्रं केकाटत बाजूला गेलं. पण कुत्र्याची ती अवस्था बघून सरपंच रघूवर चावताळले. अरे भाडकाव, कुत्र्याला का मारलं तू? अहो ते मला चावलं असतं ना. चावलं असतं तर काय मी आला असतं का तू? आणि इकडं कशाला आला? अहो मी पोतराजे, आईचं मदान मागतोय. तिकडं तडफडकी वरच्या आळीला, इथं कशाला झक मारतो? वाटच्या पोरासारखा आम्ही आमच्या कुत्र्याला सांभाळतोय आणि तू हेतूवर मारतोय रे सुक्कळीचे. रघूनं काही न बोलता पुढचं घर गाठलं. आता त्या आळीतली पोरं त्याच्या भोवती जमा झाली. तो पुढे चालला की पाठीमागनं त्याचा आभरण ओढायची, केस ओढायची आणि फिदी फिदी हसायची. सहनशीलता संपल्यावर रघूनं वैतागून त्यांना आई बहिणीवरनं शिव्या हसाडल्या. तसं त्यातलं एक थोराड अंगाचं पोरगं त्याच्यावर गोरकावलं. रे शिवा कोणाला देतो रे हिजड्या? हिजडा असेल तू, नाही तर तुझा बाप असेल हिजडा. तू नीट बोला नाही तर जेत्ता गाडल मातीत. त्यांचं हे चाललेलं भांडण बघून मोटरसायकलवर चाललेला पाटलाचा पोरगा संग्राम थांबला आणि रघूला दटावत म्हणला, काय रे भाडव्या, लय मस्ती आली का? अहो हे समजे मला हिजडा मानतात, मग काय म्हणायला पाहिजे तुला? तू हिजडा नाही तर आहे कोण? अहो देवीचं भगत आहे मी, नीट बोला तुम्ही. देवी पुढं गारानं मांडलं तर वाटोळं होईन तुमचं. अरे तुझ्या देवीचा भ्या मला नको दाखवू, तिच्या उर्राव बसल मी. देवीला असं बोलू नका, लय वांगळे आमची देवी. मग घेऊन ये तुझ्या देवीला, इतर रस्त्यात पोरं करतो तिला. तो असं बोलताच पोरं चेकाळली. टाळ्या वाजवून हे करत मोठ्यानं हसायला लागली. रघूला काय बोलावं तेच सुचेना. पुढच्या घरी मदान मागायचं सोडून तो सरळ घरी आला. गावात घडलेलं सगळं रामायण त्यांनी बापाच्या कानावर घातलं. काय काळजी करू नको, आई त्यांना चांगली चाणाक्ष दाखवती असं म्हणून बापानं त्याची समजूत घातली. पण त्यांनी रघूच्या मनाचं समाधान झालं नाही. तो भिंतीला टेकून विचार करत राहिला. मी देवीचा भगत आहे, देवीची सेवा करतोय, तरी माणसं मला आईमाईवरनं शिव्या देतात, कुत्र्या मांजरापेक्षा कमी समजतात, तरीसुद्धा देवी गप्प. मग कशासाठी तिचा मुखवटा गळ्यात वागवायचा? कशासाठी तिच्या नावानं मदान मागायचं? देवीला वाईट वंगाळ बोलणाऱ्याची जीभ झडून कशी पडत नाही, त्यांची वाचा कशी जात नाही? वल्ल्या झाडाला आग लावणारी आई अशा वेळी शांत कशी बसते? कितीतरी वेळ तो असाच विचार करत बसून होता. आणि बघता बघता 4 वर्ष काळाच्या उदरात गडप झाली होती. पोतराजकीची कामं करायला रघू आता चांगला सारावला होता. त्याच्या आवाजात असा काही गोडवा होता की वाटचा वाटसरूसुद्धा क्षणभर थांबून गाणं ऐकत बसायचं. आसपासच्या खेड्यापाड्यात त्याचं नाव झालं होतं, त्यामुळे देवकार्यासाठी त्याला आवर्जून बोलवणं यायचं. देवकार्यात रघू नसेल तर यजमानालासुद्धा देवकार्य झाल्यासारखं वाटत नसायचं. त्याला कारणही तसंच होतं. पारंपरिक गाण्यांबरोबर रघूनं काही गाणी स्वतः तयार केली.
जळ कापू धळ कापू मशासूर कापू गंगेच्या काठी. धळ कापू जळ कापू मशासूर कापू गंगेच्या काठी. रक्त चंदनास घातली मिठी पाप पळालं उठाउठी. अशी मांत्रिकाच्या मंत्रासारखी जळपूजनाच्या किंवा लक्ष्मी थापणुकीच्या वेळी म्हणण्यात येणारी गाणी रघुशिवाय कोणालाच येत नव्हती आणि म्हणून रघुला मागणी होती. शंकरला मात्र हे पसंत नव्हतं. पण मरीबाला आणि रघुला कसं समजावून सांगावं हे त्याला सुचत नव्हतं. आपल्या डोळ्या देखत अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकत चाललेल्या रघुची अधोगती त्याला बघवत नव्हती आणि त्याच्याकडे डोळे झाकसुद्धा करता येत नव्हती. रोग कळत होता पण उपाय सापडत नव्हता. आतल्या आत तो नुसता तळमळत होता. रघुच्या कारणाच्या दिवशी रागारागानं निघून गेलेला शंकर 2-4 दिवसांनी परत आला होता. पण आता ते घर त्याला परक्यासारखं वाटत होतं. मरीबा आणि त्याच्यामध्ये विचारांचं फार मोठं अंतर पडलं होतं. हे अंतर कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस जास्त वाढत होतं. मनाचा कोंडमारा सहन करून तो तसाच तिथे राहत होता. मरीबा यवतला गेला होता. शंकर घरात महात्मा फुल्यांचं गुलामगिरी पुस्तक वाचत बसला होता. लक्ष्मीची थापणूक करून रघु घरी आला होता. दारू प्यायल्यामुळे तो अडखळत चाचपडत चालत होता. घरात आल्याबरोबर खांद्यावरची झोळी खुंटीला अडकवण्याचा त्याने 2दा प्रयत्न केला. दोन्ही वेळेला झोळी खाली पडली. वर मान करून शंकरनं त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाला, अरे नीट ठेव. नीट ठेवतोय पण ही खुटी एका जागेवर न थांबता सारखी इकडं तिकडं तिकडं इकडं हलती. इकडे तिकडे झुलत रघु बोलला. शंका आली म्हणून शंकर उठला. रघुजवळ गेला तसा गावठी दारूचा वास दरवळला. तोंड कसं नुसं करत शंकरनं त्याला विचारलं, तू दारू? दारू नाही, दारू नाही, देवीचा प्रसाद म्हणायचं. शंकरचं वाक्य पूर्ण व्हायच्या आत रघु बोलला, अरे तुला काही अक्कल आहे का रघु? एक कानाखाली वाजवू का तुझ्या? शंकर नाना, हात खाली घे. मी देवाचा माणूस आहे. मला मारलं ना देवीचा कोप होईन तुझ्यावर. चल तिकडं खाली बस. चल. तू मला शहाणपणा शिकवतोय? इकडचं तोंड तिकडे करीन. याद राख, पुन्हा जर असा दारू नाही म्हणायचं, देवीचा प्रसाद म्हण. अरे तुझी देवी तुला दारू प्यायला सांगते? त्या देवीकडेच बघतो एकदा. तोंड वाकडवीन. देवीला वाईट वांगाळ बोलू नका. तुला पाहिजे ना मला बोल. थोबड बंद करा ती. आणि खिशात काय येते? काय खिशात? बिडी बंडले. म्हणजे तू विड्यासुद्धा ओढतोयस? आता देवीचा प्रसाद घेतल्या वाढायच लागते ना. शंकरच्या डोक्यात रागाची लाट उसळली होती. तो रघुला मारणार इतक्यात पाटलाचा गडी दिना रघुला हाका मारत तिथं आला. काय रे, काय काम काढलं? आपला राग दाबत शंकरनं त्याला विचारलं. उद्या पाटलाच्या इथं जावळाचा कार्यक्रम आहे, त्यावर रघुला सांगायला आलोय सकाळी लवकर ये. तो येणार नाही. पाटलाच्या घरचं कार्य आहे. हे बा, पाटलाच्या घरचं असू दे नाही तर सरपंचाच्या घरचं असू दे, रघु येणार नाही. पाटील काय म्हणतील? काही म्हणणार नाहीत. म्हटलं तर म्हणू दे, त्याला उत्तर मी देईन. कशाला उगा वाकडं चालतंय? आता रघु समजायचे इथं जातोच आहे की. पण यापुढे तो कुणाकडे जाणार नाही. 5 गाणी म्हणून आला असता. तू जा रे मुकटे ना, का उगाच वटवट करतोय? डोळे वटारून शंकरनं दिनाकडे बघितलं तसं दिनानं काढता पाय घेतला. तो गेल्यावर रघुकडे वळून शंकर तावदारला. हे बघ, यापुढे कुठल्याही देवकार्याला पूजेला बाहेर जायचं नाही. गेलास ना तर कुत्र्यासारखा मारीन. तसा शंकरकडे धावत येत रघु म्हणाला, मार घे, मार मार ना, घे माझा जीव घे. का ऐकून घेतो म्हणून काय बे बघतो काय तू? तेवढ्यात सायकल भिंतीला टेकून मरीबा आत आला. काय गडबड लावली रे? वै रे शंकर, काय झालं? काय व्हायचंय? त्या पोराला बघ कसले कसले नाद लागलेत. काय करतोय काय त्यो? विचार की त्याला, सांग की. आता काय केलंच नाही मी काय सांगणार? रघु अडखळत बोलला. बघितलं दिवट्याने काय दिवे लावलेत ते? पोरगा दारू प्यायला. दारू नाही म्हणायचं, दारू नाही म्हणायचं. देवीचा प्रसाद असं म्हणायचं. कानफाटात ठेवीन आगाऊपणे बोललास तर. दादा, अरे पोराकडे नीट लक्ष दे, नाही तर फार कामात न जाईल तो. आत्ताच दारू पितोय, वेड्या ओढतोय, तंबाखू पण खातो मी. रघुनं त्याच्या बोलण्यात भर टाकली. ऐक त्याचे प्रताप ऐक दादा. हे बघे शंकर, त्यो करतोय त्याच्यात काय वाव करत नाही. त्यो सगळ्या पोतराजाला हे करायलाच लागतं. रघु आता पोतराजे ही सरलाय तू. अरे असल्या फाजील नादानं त्याला नाही ते आजार जडतील.
हे बघ मरी आईच्या किरपेनं त्याला कसलाही आजार शिवणार नाही, आणि झाला आजार तर आईच्या अंगाऱ्यानं तो पुन्हा होता तसा होईन. काय म्हणावं तुझ्या आडाडीपणाला दादा. अडाणी मी नाही, अडाणी तू आहे. अरे परिचिती घेतल्या बेगर आईचं सतपण तुला नाही कळायचं. अरे पण दादा दारू पिणं चांगलं आहे का? कोण म्हणतं चांगलं आहे? मग हा दारू पितोय ते तुला बरं वाटतंय का? तो व्यसन म्हणून नाही ना पित, पण मग मी देवीचा प्रसाद म्हणून घेतो ना. अरे पण त्यामुळे शरीराला अपाय होणार नाही का? कसं होईन? देवी त्याचं वाटोळं कसं करीन शंकर, सांग बरं. फिरून फिरून चर्चा देवीच्याच मुद्द्यावर येत होती, त्यामुळे शंकरनं पुढे बोलणं बंद करून टाकलं. वेळ सकाळची होती, कवळी किरणं जाणती झाली होती. मरीबा केरसुण्या बांधत बसला होता. रघु देवीची गाणी उतरवून घेत होता. शंकर शिंदीचं फड आणायला रानात गेला होता. जावळाचा कार्यक्रम उरकल्यावर पाटील तावातावानं मरीबाकडे आला. दारात उभा राहून गरजला, अरे मरे लय मस्ती आली रे भडवे. पाटलाचा आवाज ऐकताच हातातलं काम बाजूला ठेवून मरीबा पटकन बाहेर आला. काय झालं मालक? परत तोंड वर करून मलाच विचारतोय काय झालं. गांगरलेला मरीबा कचवचत म्हणाला, अहो कशाबद्दल बोलताय, मला काय कळलं ना. कंबरड्यात लाद घातल्यावर कळलं का तुला? तुझ्या आईला तुझ्या माझा अपमान करून वर पुन्हा यायचं स्वांग घेतोय रे. असं म्हणून पाटलानं सणकन मरीबाच्या थोबाडीत मारली. तसा रघु धावत बाहेर आला. पाटलाचे पाय पकडत म्हणाला, मालक मला मारा, चूक माझी आहे, आप्पाला यातलं काहीच माहीत नाही. त्याला बाजूला ढकलत पाटील फेंदारला, काय पोतराज झाला म्हणजे काय मोठा राजा झाला वय. पुन्हा अशी आगळीक केली ना, माझ्यासारखा वाईट माणूस नाही सांगून ठेवतो. गाल चोळत उभ्या राहिलेल्या मरीबानं भिदभीत पाटलाला विचारलं, तसं नाही, पण काय आगळीक केली ते कळू तर द्या. तुझ्या या गाबड्याने तुला सांगितलं नाही का? वैर रघु काय केलं? आप्पा मी नाही काय केलं, इसमदी सुख शंकर नानाची. काय केलं शंकरनं? अरे काल माझ्या इथं माझ्या नातवाचा जावळाचा कार्यक्रम होता, तुझं कार्ट नाही आलं. अरे राग्या भाड्या का नाही गेला तू? शंकर नाना म्हणलं जाऊ नको. आम्ही काही येडं म्हणून बोलवलं होतं का तुला? तू पोतराजी आहे ना. मग जावळाच्या वेळी देवादिकाचं कोणी करायचं? देवीची गाणी कोणी म्हणायची? पहिल्यापासून चालत आलेला रीतिरिवाज बुडवायला निघाला काय तू? नाही नाही असं कसं करू आम्ही? आहो पोरग तुमचंच आहे, हक्कानं येऊन जा, घेऊन जा का बी. लेका या पोराच्या कारणाला पैसे म्या दिलेत. वय दिले की, म्या कुठं नाही म्हणतोय. मागितलं का तुला परत? मग मी ते पैसे केलेल्या उपकाराची अशी परतफेड करतोय रे. नाही मालक, पुन्हा नाही होणार, एकदा माफ करा मालक. मरीबा गायावाया करत होता, पण पाटील पिसाळलेल्या कुत्र्यागत भुंकत होता. इंजिन चांगलं तापलं होतं, शिव्यांचा भडीमार चालू होता. बोलून बोलून कंटाळल्यावर पाटलानं घराची वाट धरली. पाटील गेल्यावर मरीबानं रघुवर ताव काढला, रग्या तुझ्या ज्ञानात काय माती कालवली का? अरे यो पाटील म्हणजे घोडीचं मूत आणि त्याची आगळीक करतोय रे तू. त्याच्या घरी गेला असता तर काय मिळाला असता का तू? असं म्हणून त्याने रघुच्या एक कानफटात मारली. गाल चोळत रघु कुरकुरला, शंकर नानानं जाऊ दिलं नाही, त्याच्यात माझं काय चुकलं? त्या हुरड फुक्याचं काय ऐकतो तू? अरे आपण पोतराजे, आपल्याला रीतिरिवाज सोडून कसं चालेल? मग तुम्ही हे शंकर नानानं समजून सांगा की. ते उगाई अडेगत काहीतरी सांगतात मला. त्याला नाही कवडीची अक्कल. साऱ्या जगाला शानपण शिकत असतो मोठा बॅलिस्टर असल्यावाने. मरीबाची बडबड चालू असताना शंकर शिंदीचं फडं घेऊन आला. डोक्यावरचं ओझं खाली टेकून त्यांनी मरीबाला विचारलं, काय झालंय काय एवढं वैतागायला? कशासाठी आवाज वाढलाय? वाईच लवकर आला असता ना, म्हणजे पाटील कसा खेटरानं पूजा करतो ते कळलं असतं. का बरं? त्याच्या बापाची काय उचल घेतली का आपण? हे बघ शंकर, करणी करून तू राहतोय नामा निराळा, पण मार खायची पाळी माझ्यावर येते. अरे कोण मारतंय तुम्हाला? कोणाची हिंमत आहे तुमच्या अंगाला हात लावायची? तू शंकरनीच त्या वागा गद्दार काळे नको फोडू. आत्ता पाटील नाही ते बोलून गेला. आणि शंकर नाना आप्पाला मारलं बी त्याने, पण कारण काय मारायचं? काय गुन्हा आहे त्याचा? पाटील समजतो कोण स्वतःला? त्या आईला बघतोच त्याच्याकडे. असं म्हणून शंकरनं हातात काठी घेतली. त्याला आडवत मरीबा म्हणाला, तू थांबा, उगा नाही त्या भानगडी करू नको शंकर. त्याच्याशी वैर केलं तर आपण टिकू का? आपली चूक झाली, आपण गप बसायचं. अरे पण काय चुकलंय आपलं? अरे आपण रीतिरिवाज मोडला. त्याच्या नातूच्या जावळाच्या कार्यक्रमाला जायला पाहिजे होतं रघुनं. हे बघ, हे जुने विचार सोडा आता. किती दिवस तुम्ही पाटील सावकारांची हांजी करणार आहात? हे बघ शंकर, तुझं वागणं बोलणं मला अजिबात पसंत नाही. गावगाड्यात राहायचं म्हणल्यावर समदेसने धरून राहावं लागतंय. समद्यांची मर्जी सांभाळावी लागते. कशासाठी मर्जी सांभाळायची?
आपण काय गुलाम आहोत का त्यांचे? हे असं तुझं आडवं बोलणं मला नाही पटत. हे बघ दादा, बोलणं उभं असू दे नाही तर आडवं असू दे, पण यापुढे रघुला देवीची गाणी म्हणायला बाहेर कुठेही पाठवायचं नाही. मदान मागायला सुद्धा त्यांनी जायचं नाही. बरा शान्या टाळक्याचा दिसतोय तू. उगा काहीच्या बाई बोलू नको. आणि असा जर तुझा नक्की विचार असेल ना तर आपली तुझी सोय तू कर, आमच्यात काही तू राहू नको. हे मला बोलायचं नव्हतं पण मला बोलायला लागलं आहे. हे बघ दादा, तू जे आत्ता बोललास ना त्याचं दुःख मला नाही. दुःख याचं वाटतंय की तू अंधश्रद्धेच्या गाळात बुडायला लागला आहेस, पण मी तुला वाचवू शकत नाही. हे बघ, देवाधर्माचं तुला काही कळत नाही, त्याच्यावर तू काय बोलूच नको. तुझं ज्ञान तुझ्याजवळ ठेव. अरे नाही दादा, हे बदललं पाहिजे. या अंधश्रद्धेवर कोणीतरी घाव घातलेच पाहिजे. कोणीतरी म्हणण्यापेक्षा मीच आता या कामाला सुरुवात करणार आहे. मग तुला काय करायचं ना ते घराच्या बाहेर राहून कर, नाही तर तुझ्यामुळं आमची नालस्ती होईन. नाही, मी इथे थांबणार नाहीच आहे. तू जा म्हणून सांगितलंयस ना, मग मी जाणार. बघ निघालो मी. असं म्हणून मागे न बघता ताड ताड चालत शंकर तिथनं निघून गेला. श्रोते हो, हा होता आखाड बळी या सोपान खुडेंच्या कादंबरीचा भाग 5वा. 6वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.